तर जॉर्ज बघा मराठी हा, पण जॉर्जवर मरणारे लोक गुजरातीत जास्त. प्रचंड वेड्यासारखे ते जॉर्जवर मरत होते. दामले साहेब, तुम्ही उल्लेख केला त्यांचं ऑफिस होतं चर्नी रोडला, आणि हा जो चौक आता नाव दिलं जाते बोरीबंदरला तो जीपीओच्या इथे. चर्नी रोड पासून जीपीओ पर्यंत यायला एवढा वेळ का लागला हो? नाही 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 नाही, असं नाही. ते जीपीओ मध्ये जिथे जीपीओ समोर आहे ना, त्या जागेला सुद्धा खूप मोठे अर्थ आहेत एका परीने. जॉर्जच्या करिअर मधला एक पॉइंट आहे टाइम्स ऑफ इंडिया मधली नोकरी. बरोबर. ते तिथूनच पलीकडे आहे. जॉर्ज काही काळ फुर्तादो नावाच्या एका स्टोअर मध्ये नोकरीला होते. ते मेट्रो समोर आहे. झालं. नंतर जॉर्ज ज्यावेळी फुटपाथवर राहत होते एशियाटिक लायब्ररीच्या त्या बाजूला, तिथे राहत होते आणि समोरच्या माणसाकडे जेवायला जात होते, तेही त्याच्या पलीकडे. हा सगळा भाग हा जॉर्जचा, म्हणजे जॉर्ज तिथे वाढले. आणि हा तिथेच ना भाटिया भाग आहे, म्हणजे जिथे आता पुतळा बसवणार आहेत ना. मला आता आठवत आहे की 67 सालच्या मिटिंगा वगैरे रात्री तिकडे व्हायच्या. एकदा भाटिया भाग मध्ये तिथेच पलीकडे मीटिंग होती. सगळी गुजराती वस्ती. सगळी गुजराती वस्ती. तर जॉर्ज बघा मराठी हा, पण जॉर्जवर मरणारे लोक गुजरातीत जास्त. प्रचंड वेड्यासारखे ते जॉर्जवर मरत होते. तर भाटिया बागेमध्ये त्या लोकांनी लावलेली मीटिंग. अलीकडच्या काळामध्ये कसं होतं, अलीकडच्या काळात पॉलिटिकल पार्टी स्वतःचे पैसे टाकून लोकांना गोळा करतात. त्या काळात तसं नव्हतं. लोक आपणून मीटिंग भरवायचे, आपणून गोळा व्हायचे. आणि जॉर्जच्या मीटिंगचं नेहमी वैशिष्ट्य असायचं, केव्हा येईल सांगता येत नाही. म्हणजे केव्हाही मीटिंग सुरू होईल, कारण इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे असं फिरत असायचं. असं काही टायमावर वगैरे मीटिंग नसायची. तरी 9:30-10 वाजता वगैरे जी मीटिंग सुरू व्हायची ती रात्री 2ला सुरू झाली. सगळी माणसं बसलेली होती. त्या भाटिया बाग मधली ती जी मीटिंग आहे त्याच्यापासून जवळच हे अंतर आहे. बरोबर. त्याच बाजूला सर्व लोकांच्या जॉर्जच्या मीटिंगा त्या बाजूला होत असत. त्यामुळे जॉर्ज जरी गिरगावात जरी असले तरी सुद्धा बोरीबंदर, हे कुलाबा, हा सगळा भाग मतदारसंघाचाच भाग होता. त्यामुळे त्यांचं तिथे जाणं हे म्हणजे अपेक्षित होतं अर्थातच.